हॅलो, नमस्कार. भाग्यलक्ष्मी. हॅलो. भाग्यलक्ष्मी वधू केंद्र. हो 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 सर, बोला. हॅलो. मी मुंबईहून बोलतोय. अच्छा अच्छा. हा हा हा. बरेच दिवस झालं तुमचं नाव ऐकलेलं आहे केंद्राचं, पण मी फोन करू शकलो नाही. फोन करता राहून जायचं, पण आज अचानक योगायोग आला आणि बोललं चला तुम्हाला फोन करूया. ओके ओके ओके. बरं 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 सर. कुठून बोलताय म्हटलं? मुंबईवरून बोलताय? मी मुंबईवरून बोलतो. माझं गाव कोकणातलं आहे. अच्छा, कोकणात कुठे हो सर? कोकणात सावंतवाडी. सावंतवाडीला. आणि मी आता मुंबईला असतो. मी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. अच्छा 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 अच्छा. हा, व्हेरी गुड. गिनी रेकॉर्ड होल्डर आणि इंडिया बुक ऑफ होल्डर मध्ये आहे. अच्छा अच्छा. हा 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 हा. आणि मुलांना प्रशिक्षण देतो, असं माझं काम चालू आहे. माझा कायदेशीररित्या घटस्फोट झालाय. तर आपण मला एखादी वधू सुचवावी जी जेणेकरून मन मिळावं असेल, चांगली असेल, कोकणातली. हो हो, नक्कीच नक्कीच. कोकणातली जी म्हणजे जेवण वगैरे व्यवस्थित बनवणारी आणि दिसायला सुंदर असेल अशी एखादी वधू मला सुचवा. किंवा तुमच्या केंद्रातर्फे लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. हो, नक्कीच नक्कीच सर. विश्वास ठेवला एवढा, आणि माझ्या परिचयामध्ये अगोदरपासून तुम्ही आहात म्हणतात ना तुम्ही? हो हो हो. बरं, व्हेरी गुड. माझा कायदेशीर घटस्फोट झालेला आहे. ओके 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 ओके. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. बाकी अजून काय तुमच्याबद्दल? आणखी काय नाही. बाकी कोकणात मी जाऊन येऊन असतो. मुंबईला माझा स्वतःचा ब्लॉक आहे. आणि कोकणात जाऊन येऊन असतो आणि मुंबईला प्रशिक्षण देतो. एवढंच काम चालू आहे. इन्कम चांगला आहे. कोणाची जबाबदारी नाही. बहीण भाऊ आहेत, आई वडील नाही आहेत. बहीण भाऊ आहेत, पण त्यांचं लग्न झालेलं आहे, ते सेटल आहेत. सर, मग घटस्फोट झाला असेल तर अगोदर तुम्हाला काय मुलं बाळ असं काय विषय? नाही नाही नाही, मी हे सध्या. बरं, हरकत नाही. मग आता सध्या तुम्ही कुठे आहात? मुंबईला आहे की सावंतवाडीमध्ये आहात? मुंबई सध्या मुंबईला आहे. मुंबईला. आणि मी गावी येऊन गेलेलो. गेल्याच 1-2 आठवडे मी गावी कोकणात येऊन गेलेलो. तेव्हा तुमची ऍड बघितली, तुमच्या केंद्राबद्दल नाव ऐकलंय, म्हणून मी तुम्हाला फोन केला. अच्छा अच्छा. सर, तुमचा तो वय किती आहे म्हटलं? तर तुमचं वय किती म्हटलं? वय 63 आहे माझं. 63 आहे. बरं बरं. पण मला बघितल्यानंतर कोण सांगणार नाही माझं एवढं वय. अच्छा, म्हणजे फिटनेस आहे आणि कुठचंही व्यसन नाही आहे. दुसरी गोष्ट, कुठचंही मला म्हणजे डायबिटीस असं काही नाहीये, कुठची व्याधी नाही आहे. मी तंदुरुस्त आहे, कुठचीही गोळी घेत नाही. फक्त योगा आणि एक्सरसाइज वर माझा योगा डेली चालू असतात माझ्या. योगा करतो मी. बरं बरं बरं. आणि सर, तुमच्या जातीबद्दल जरा मला सांगू शकता? कुठल्या जातीमधून तुम्ही आहात? मी वैश्यवाणी आहे. हो. मग तुम्हाला? पण मला असं काय नाही, कुठच्याही जातीची चालेल, फक्त एकदम शेड्यूल कास्ट नको. अच्छा अच्छा. ओके ओके, हरकत नाही. वैश्यवाणी मिळाली तर फार चांगलं, पण बाकी कास्ट मधली चालेल, पण व्यवस्थित असली पाहिजे, जेणेकरून घटस्फोटीत असली तरी चालेल, पण शक्यतो समजून घेणारी, माझ्या खेळाला प्राधान्य देणारी, बरोबर, किंवा मला समजून घेणारी अशी पाहिजे. पण दिसायला थोडी चांगली पाहिजे. बरं बरं, हरकत नाही. अच्छा अच्छा. आणि इकडे काय म्हणजे तुमचं काय, म्हणजे गावी तुमचं येणं जाण्याचं चालूच असतं बहुतेक? आता मी पुढच्या टायमाला येईन तेव्हा तुम्हाला नक्की भेटेल. बरं, हरकत नाही. भेटूया नक्कीच. मग सावंतवाडीला कधी आलात ना तर मग मला फोन करा. सरांनी वर या नात्याने आपली सगळी माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जर कोणी वधू हा व्हिडिओ बघत असतील, त्यांना ऐकत असतील आणि ऐकून जर कोणाला त्यांचं प्रोफाईल आवडलं असेल तर खालील दिलेल्या नंबरला फोन करावा. आणि माझ्या सबस्क्रायबरना एक विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आपल्या नातेवाईकांना, आपल्या ग्रुपमध्ये,
जेणेकरून या सरांना त्यांची भाग्यलक्ष्मी लवकरात लवकर मिळून जाईल. धन्यवाद.